तिकडे नाशिकमध्ये आता नेमकी काय परिस्थिती आढावा घेतलाय सागर वैद्यने, बघूया। नाशिक महानगरपालिकेच्या या राजीव गांधी भवनमध्ये येणाऱ्या 5 वर्ष कोण कारभारी म्हणून काम करतील हे ठरवणाऱ्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी आता थांबलीये। खरं तर आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच पक्षांतर आणि त्यानंतर झालेली एबी फॉर्म वरूनची राडेबाजी या सगळ्यांमुळे नाशिक महानगरपालिकेच्या प्रचाराला तशा अर्थाने सुरुवात झालेली होती। परंतु ही महानगरपालिका आणि तिची इमारत साहजिकच हिची ओढ ही सगळ्या राजकीय इच्छुकांना होती आणि त्याच्यामुळेच 122 जागांसाठी 821 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहे। मुख्य 5 राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त जवळजवळ 250 पेक्षाही अधिक अपक्षांनी या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमायला सुरुवात केलेली आहे। दुसरीकडे खरं तर आचारसंहिता लागण्याच्या आधीच मोठ्या प्रमाणावर झालेलं पक्षांतरण हे या निवडणुकीतलं सर्वात मोठं चर्चेचं कारण होतं आणि त्यानंतर एबी फॉर्म वाटपांना भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेली राडाबाजी, तिकिटांची खरेदी विक्री यामुळे नाशिकची महानगरपालिकेची निवडणूक राज्यभरात नाही तर देशात चर्चेचा विषय झालेली होती। परंतु सर्वसामान्य नाशिककर मात्र राजकीय मुद्दे काय होतात याकडे लक्ष ठेवून होते। साहजिकच गेल्या आठवड्यामध्ये आधी उद्धव ठाकरेंची सभा, त्यानंतर राज ठाकरेंची झालेली सभा आणि शनिवारी शेवटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली सभा, या तीनही सभांमुळे नाशिकचं जे राजकीय वातावरण आहे ते पूर्णपणे तापलेलं आहे। परंतु सध्या तरी आता 2 दिवस जे शेवटचे उरलेले ती रातच नाही तर दिवस सुद्धा वैराचा आहे, अशा पद्धतीनं राजकीय पक्ष आणि उमेदवारांना काम करावं लागणार आहे। सध्या तरी प्रचाराची रणधुमाळी थांबलेली दिसत असली तरी सुद्धा खासगी भेटीगाठी आणि मतदारांना भुलवण्यासाठी देणारी प्रलोभनं किंवा आश्वासनं यांना आता खऱ्या अर्थानं ऊत येणार आहे। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।